नमस्कार. आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. मग ती बँकिंग असो, MPSC असो, UPSC असो, SSC असो, CK असो, B.Ed असो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी जर इंग्लिशमध्ये करत आहात तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. मला खूप मेसेजेस आले की सर आम्हाला इंग्लिशची प्रिपरेशन करायची आहे, सुरू करायची आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मेन आहे ज्यांना इंग्लिश येत नाही किंवा इंग्लिशच्या खूप बेसिक कन्सेप्ट माहिती आहे. पण स्पर्धा परीक्षेमध्ये कसं यू हॅव टू नो समथिंग स्पेसिफिक. तुम्हाला स्पेसिफिक माहीत असायला पाहिजे, तुम्हाला प्रॉपर अँटोनिम्स माहीत असायला पाहिजे, तुम्हाला प्रॉपर सिनोनिम्स माहीत असायला पाहिजे, तुम्हाला इडियम्स माहीत असायला पाहिजे, ग्रामर माहीत असायला पाहिजे, खूप गोष्टी माहीत असायला पाहिजे. पण कन्फ्यूज कुठं होतात? कन्फ्यूज हा असा होतात की यार सुरुवात कशी करायची, आम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात कशी करायची, आमच्याकडे प्रॉपर टाइम टेबल नाही आहे, आम्हाला किती वेळ फक्त या इंग्लिश सब्जेक्टसाठी द्यायचा आहे. दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू टुडे. सो द टॉपिक इज स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी तयारी सुरू कशी करायची. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये इव्हन मी तुम्हाला टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे की कोणत्या इंग्लिशच्या पार्टसाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे. 20 मिनिटं तुम्ही ग्रामरसाठी द्या, 20 मिनिटं कॉम्प्रिहेन्शन रिडिंगसाठी द्या, किंवा 20 मिनिटं तुम्ही MCQसाठी द्या, 20 मिनिटं तुम्ही रिडिंगसाठी म्हणजे जे एडिटोरियल्स असतात त्याच्या रिडिंगसाठी द्या. ते रीड करताना काय करायचं हे सगळं मी टाइम टेबल तुम्हाला बनवून दिलेला आहे, तो शेवटी असणार आहे. सो आय रिक्वेस्ट यू प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि अजूनपर्यंत जर का आमच्या व्हिडिओला तुम्ही किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आय रिक्वेस्ट यू प्लीज सबस्क्राईब करा. जास्त वेळ लागत नाही, खालीच बटन आहे. ओके, लेट्स स्टार्ट. तर सुरुवात कशी करायची नीट लक्षात घ्या. तुम्ही झिरो जरी असाल तरी ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे जर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुमच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन नसेल ना गाईज, फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये यू कॅन बिकम परफेक्ट. तुम्ही परफेक्ट होऊ शकता. ठीक आहे, फक्त कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे. रोज तुम्हाला जो टाइम टेबल मी तुम्हाला त्या सांगेल त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा टाइम सेट करायचा आहे, तो टॉपिक सेट करायचा आहे आणि त्या टॉपिकच्या अकॉर्डिंग तुम्हाला प्रिपरेशन करायला स्टार्ट करायचं आहे. अजून एक गोष्ट, जर फक्त 45 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश शिकायची असेल, कंप्लीट गोष्टी शिकायच्या असतील तर त्यासाठी आय हॅव प्रिपेअर्ड कोर्स फॉर यू. आतापर्यंत 5 लाख विद्यार्थ्यांनी त्या कोर्सच्या थ्रू मग ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच कोर्सच्या थ्रू ते इंग्लिश शिकलेले आहे. जर तुम्हाला सुद्धा शिकायचं असेल, मी सरळ म्हणतो ऑनलाईनच्या मागे पडू नका, सरळ हा कोर्स घ्या. मग कुठेही बसून मग तुमचे लेक्चर्स जरी तुम्हाला दिवसातून 3 लेक्चर करायचे 3 लेक्चर करा, 5 लेक्चर करायचे 5 लेक्चर करा, किंवा 1 लेक्चर जरी करायचं असेल तरी करा. ज्या दिवशी सुट्टी घ्यायची सुट्टी घ्या. अशा प्रकारे खूप सुंदर कोर्सचं पॅटर्न आहे. 45 दिवसामध्ये शिकायचं असेल तर यू कॅन जस्ट डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. ओके, एनिवेज लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला बघायला पाहिजे, सगळ्यात पहिली सुरुवात कुठून करायची आहे तर तुम्हाला जीही एक्झाम तुम्ही देत असाल, जीही एक्झाम देता त्या एक्झामचं पॅटर्न आणि सिलेबस तुमच्याकडे रिटर्न पाहिजे, लिहिलेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी देते समजा कॅटची एक्झामिनेशन, तर कॅटच्या एक्झामिनेशनमध्ये मला इंग्लिशची सुरुवात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे सगळ्यात पहिले सिलेबस पाहिजे. एक्झामबद्दल सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे, कोणकोणते क्वेश्चन येतात, म्हणजे स्पेसिफिक एक्झामचा सिलेबस काय असतो. मग ती कोणती एक्झाम असो, मग तुमची ती SSC असो, बँकिंग असो, PO असो, UPSC कॅट असो, कोणतीही एक्झाम असो, तुम्हाला सिलेबस माहीत पाहिजे. ठीक आहे. आणि जनरली सिलेबसमध्ये काय असतं, एकतर तुमचं व्होकॅब्युलरी असतं, ग्रामर असतं, किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं, किंवा क्लोज टेस्ट वगैरे असतं. या खूप जनरल गोष्टी असतात. ठीक आहे. पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे की यार माझ्याकडे सिलेबस हा आहे, तर या सिलेबसमध्ये माझ्याकडे एक्झाममध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत. खूप अशा, आता SSCची एक्झाम आहे, SSCच्या एक्झाममध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला इतकं इम्पॉर्टंट नसतं जितकी रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला एक्झाम तुमच्या बँकिंग PO असेल किंवा UPSCच्या वगैरे एक्झामला असतं. राईट. सो तुमच्याकडे सिलेबस सगळ्यात पहिले माहीत असायला पाहिजे आणि त्या सिलेबसच्या अकॉर्डिंग तुम्हाला प्लॅनिंग करायला सगळ्यात पहिले सोपं जाईल. सो सगळ्यात पहिले तुम्हाला सिलेबस अंडरस्टँड करायचा आहे आणि एक्झाम पॅटर्न तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट असेल. सेकंड स्टेप तुमची काय असणार आहे, एक स्ट्रॉंग व्होकॅब्युलरी. जर तुम्हाला बोलायचं असेल इंग्लिश, जर का तुम्हाला बोलायचं असेल किंवा समजायचं असेल ना गाईज, तुम्हाला इंटरव्ह्यू जरी द्यायचा असेल, चलो इंटरव्ह्यूमध्ये इफ यू विल चूज इंग्लिश लँग्वेज. माझे 2-3 स्टुडंट आहेत जे बँकिंगच्या एक्झाममध्ये ज्यांनी टॉप केलेलं आहे आणि मी त्यांना विचारलं की यार इंग्लिशमध्ये तुला इंटरव्ह्यू देताना काय सगळ्यात जास्त अडचण आली. त्यांनी आम्हाला मागची एक्झामिनेशन, मागे दिलेला इंटरव्ह्यू आणि आता दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये कंपॅरिझन सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की सर लास्ट इयरला आम्ही मराठीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता आणि यावेळेस इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला. हा रिपोर्ट आहे, तुम्ही कुठेही वाचा. इफ यू हॅव इनफ इंग्लिश स्पीकिंग स्किल, जर तुमच्याकडे इनफ कम्युनिकेशन स्किल असेल इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू तुम्ही देसाल, तर आत्तापर्यंतचा रिपोर्ट आहे की त्या विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन रेट आहेत ते जास्तच आहेत.
इंग्लिशमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन जमतं त्या विद्यार्थ्यांना कधीही प्रायोरिटी मिळते. असं नाही की फक्त इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना मिळतं, ठीक आहे, पण इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटी मिळते, त्यामुळे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो दुसरी गोष्ट काय, तुम्हाला स्ट्रॉंग वोकॅब्युलरी बिल्ड करायची आहे. वोकॅब्युलरी तुमच्याकडे स्ट्रॉंग असायला पाहिजे. कसं असतं माहिती का, वोकॅब्युलरीच्या मुळे तुमची इंग्लिश आहे ना ही इन्हान्स होत असते. ठीक आहे. एक वर्ड तुम्ही यूज केला त्या जागी जर का ॲडव्हान्स वोकॅब्युलरी तुम्ही यूज केलं तर त्या ॲडव्हान्स वोकॅब्युलरीमुळं तुमची इंग्लिश नॉलेज समोरच्याला बिना बोलताच समजून जाते. तुम्ही 2 लाईनी जरी बोलले आणि 2 लाईनीमध्ये ॲडव्हान्स वोकॅब्युलरी यूज केली किंवा परफेक्ट वोकॅब्युलरी यूज केली तर समोरचा विल अंडरस्टँड की यार येस दिस गाय हॅज इनफ वोकॅब्युलरी स्किल, ही इज एलिजिबल, ही नोज इंग्लिश. ओके, अशा प्रकारे. सो इनफ वोकॅब्युलरी बिल्ड व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रोज 10 ते 15 वर्ड रीड करायचे आहे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, मी मागे हा व्हिडिओ बनवला होता की इंग्रजी शब्दसंग्रह लक्षात कसे ठेवायचे. चुकी काय करता तुम्ही, त्यासाठी यू हॅव टू सी दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बघा अजून काय करायचं आहे, नंतर तुम्ही ना न्यूजपेपर रीड करू शकता. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या अकॅडमीमध्ये जेव्हा विद्यार्थी येतात ना तेव्हा मी त्यांना एखादा ग्रामरचा टॉपिक समजून सांगितला तर मी असं करत नाही की चलो ठीक आहे आज ग्रामरचा पहिला टॉपिक शिकलं उद्या दुसरा परवा तिसरा, असं बिलकुल करत नाही. जो ग्रामरचा टॉपिक तुम्ही शिकला त्या ग्रामरच्या टॉपिकवर मी त्यांना पेपर देत असतो. ठीक आहे. इंग्लिश पेपर देतो, माझ्याकडे हिंदू पेपर येतो, मी द हिंदू पेपर त्यांना देतो आणि तुम्ही वाचा, काहीही वाचायला सुरुवात करा आणि जो ग्रामरचा टॉपिक तुम्ही या ठिकाणी शिकले त्याच्या खाली अंडरलाईन, जर त्या पॅराग्राफमध्ये येत असेल त्याच्या खाली अंडरलाईन करायचं. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज कळायला पाहिजे की व्होकॅब्युलरी तुम्ही कुठं आणि कशा प्रकारे यूज करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला रीडिंग सुरू करायची आहे, द हिंदू झालं, द इंडियन एक्सप्रेस झालं किंवा ज्याच्या थ्रू तुम्हाला अनफॅमिलियर वर्ड्स असतील, व्होकॅब्युलरी असतील, हे सगळं नीट समजायला सुरुवात होईल. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, फक्त शब्द पाठ करायचे नाही आहेत. आज 15 शब्द पाठ केलो, 15 शब्द पाठ केले, उद्या 15, परवा 15 असं करायचं नाही आहे कधीच. ट्राय टू यूज इट, रिवाइज अँड यूज द वर्ड इन स्पीकिंग. तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करायचं आहे आणि पाठ केल्यानंतर त्याला तुम्ही तुमच्या सेंटेन्समध्ये कशा प्रकारे यूज करू शकता हे फिगर आउट करायचं. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळं. या व्हिडिओमध्ये मी एक ट्रिक सांगितली, एकच ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक जर तुम्ही फक्त 20 ते 30 दिवस करता किंवा 21 दिवस जरी करता ना, यू विल एबल टू अचीव इनफ वोकॅब्युलरी स्टोरेज टू यू. ठीक आहे. खूप वोकॅब्युलरी तुमच्याकडे येईल. सो प्लीज हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके. नेक्स्ट बघा, थर्ड स्टेप काय, ग्रामरला मास्टर करा बॉस. कारण का असंच माहिती का, जे काही जेव्हा मी बँकिंगची एक्झाम दिली होती तेव्हा बँकिंगच्या एक्झाममध्ये 40% क्वेश्चन हे फक्त ग्रामर बेस्ड आले होते. ठीक आहे. मग ग्रामर सिनोनिम्स काय असतात, इडियम्स काय असतात, फ्रेझल वर्ब्स काय असतात, याचा थर्ड फॉर्म काय आहे, सेंटेन्स बनवताना त्या ठिकाणी कोणता फॉर्म वर्बचा तुम्हाला पुट करावा लागेल, असे क्वेश्चन्स असतात जे बेसिकली ग्रामर बेस्ड असतात. मॉडल्स असतात, त्यानंतर ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असतात. तर तुम्हाला ग्रामर मास्टरी करायला पाहिजे तर टेन्सेस झालं, आता ग्रामरमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, टेन्सेस झालं, आर्टिकल झालं, प्रेपोजिशन झालं, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट झालं, प्रोनाउन्स झालं, कंजक्शन झालं, मोडाल्स झालं, कंडिशनल झालं, व्हॉइसेस झालं आणि नॅरेशन झालं. हे काही पार्ट्स आहेत तुमचे. आणि तुम्हाला अजून छान शिकायचं असेल तर माझे हे व्हिडिओज आहेत बेसिक टू ॲडव्हान्स, 30 दिवसामध्ये इंग्रजी शिका म्हणून, तुम्ही हे सुद्धा बघायला सुरू करू शकता. ठीक आहे. सो ग्रामरमध्ये तुम्हाला मास्टरी करायची आहे. आता तुमच्याकडे काय प्रॉपर पॅटर्न असायला पाहिजे त्याबद्दल डिस्कस करूया, ते आपण पुढं 5व्या स्टेपमध्ये करूया. त्यानंतर तुम्हाला रीडिंग स्किल तुमची वाढवावी लागेल. कसं असतं ना, अजून एक गोष्ट, रीडिंग करायची असेल तर खूप विद्यार्थी असं समजतात की रीडिंग करायची नाही म्हणजे मनातल्या मनात पुस्तक घेऊन वाचतात. ते असं करायचं नाही आहे. तुम्हाला तुमच्यासमोर कॉन्स्टंटली एक डायरी ठेवायची आहे. त्या डायरीमध्ये जे नवीन वर्ड्स येत आहेत, जे नवीन वर्ड्स येत आहेत ते नवीन वर्ड्स तुम्हाला अंडरलाईन करायचे आणि ते तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहायचे. आणि बुकमध्ये लिहिल्यानंतर नवीन वोकॅब्युलरीच्या नंतर जे 5 सेंटेन्सेस तुम्हाला त्याच्याबद्दल लिहायचे आहेत, त्या वोकॅब्युलरी यूज करून 5 सेंटेन्सेस लिहायचे. समजला? जेणेकरून तुमची जी कॉम्प्रिहेन्शन स्किल आहे, रीडिंग स्किल आहे, ती दॅट विल बिकम फॅब्युलस. आणि तेच महत्त्वाचं असतं. सो रीडिंग सुरू करा. ठीक आहे. ओके. वेगवेगळे की डायरी आणि पेन तुमच्यासमोर ठेवा. जे एडिटोरियल्स असतात, नॉवेल्स ठीक आहे, पण मी म्हणेल जर तुम्ही MPSC UPSC किंवा बँकिंगची एक्झाम देत असता तर तुम्हाला जर करंट नॉलेज, ठीक आहे, हे असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करत जा, एडिटोरियल्स असतात, मग द हिंदूचे असतात, द एक्सप्रेस, द इंडियन एक्सप्रेसचे असतात, खूप आहेत असे. नवीन वर्ड असेल तर त्या पटकन एक नवीन शब्द घ्यायचा, त्याच्याखाली अंडरलाईन करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्याखाली त्याच्याबद्दल 5 वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. एम आय क्लिअर? ओके. नेक्स्ट बघा, मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर्सचे पेपर तुमच्याकडे कलेक्ट करून ठेवा. काय असतं माहिती का, खूप असे व्हिडिओ बघितलेत ना जे असे व्हिडिओ बनवतात की यार हा शब्द 3-3, 4-4दा मागच्या व्हिडिओमध्ये आला होता. पोरं काय करतात, बिचारे ते व्हिडिओ बघतात, ते प्रिपरेशन करतात, पण याची काही करायची गरज नाही आहे. कधीही 2 किंवा 3 पेक्षा जास्त रिपीट होत नसतं.
ठीक आहे. एक्झाममध्ये तसं आता मी जेव्हा बँकिंगची एक्झाम दिली होती तेव्हा माझ्या वेळेस फक्त एक प्रश्न हा 2दा रिपीट झाला होता, जो 2019मध्ये झाला होता आणि 2021मध्ये झाला होता. ठीक आहे. त्याच्यामुळे 2-3दाच रिपीट होत असतात. हां, तुम्हाला कॉन्फिडन्स जर का वाढवायचा असेल तर कॉन्फिडन्ससाठी यू कॅन डू वन थिंग. तुमच्याकडे मॉक टेस्ट जे असतात ना, तर स्टार्ट सॉल्विंग मॉक टेस्ट इंग्लिश रिलेटेड. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या या स्टेप्स तुमच्या रेग्युलर असायला पाहिजे, मागच्या स्टेप्स. असं नाही की डायरेक्ट मॉक टेस्ट घ्यायला लागले आणि तुम्ही प्रिपेअर करायला लागले, असं करायचं नाही आहे. अँड देन प्रिव्हियस इयरचे जे पेपर्स असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करायला सुरुवात करायची असते. कमीत कमी 1 वीकमधून 2 ते 3 मॉक टेस्ट अटेम्प्ट करा म्हणजे करा. इट इज व्हेरी क्रुशियल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि त्यानंतर झाल्यानंतर आता बघा तुमच्याकडे आन्सर की सुद्धा असणार. तर आन्सर कीमधून तुम्ही मिस्टेक रिअलाइज करा की यार या ठिकाणी मी चुकलो आहे आणि मला या ठिकाणी चूक करायला नाही पाहिजे. लगेच आपली चूक डायरीमध्ये मेन्शन करून घ्या, त्याचे एक्झाम्पल्स लिहा. ओके, जेणेकरून दॅट विल बिकम सो फिट इन युअर माइंड सो दॅट यू विल नेव्हर डू दॅट मिस्टेक अगेन. ओके, सो दॅट्स वाय तुम्हाला मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आहे. ओके, पेन आणि डायरी तुमच्याकडे मस्ट असायला पाहिजे म्हणजे पाहिजे. काही इंग्लिशबद्दल नवीन शिकले, स्टार्ट रायटिंग अवर. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघूया. आता मी तुम्हाला एक प्रॉपर टाइम टेबल तयार करून दिला आहे. ठीक आहे. जर स्पर्धा परीक्षेची किंवा कोणतीही तयारी करत असाल तुम्ही, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणती ज्याच्यामध्ये इंग्लिश असेल, तर इंग्लिशची प्रिपरेशन बेसिकपासून ॲडव्हान्स कशी करायची मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये शिकू शकणार नाही. पण हो, मी तुम्हाला एक प्रॉपर टाइम टेबल देऊ शकतो, ज्या टाइम टेबलच्या थ्रू तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन करू शकता. सो काय प्रिपरेशन आहे, सगळ्यात पहिले 20 मिनिटं तुम्हाला दिवसाचे 2 घंटे आहेत. हे 2 घंटेच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, दिवसातले 20 मिनिट तुम्हाला व्होकॅब्युलरी आणि रिव्हिजनसाठी द्यायची आहे. ठीक आहे. दिवसातले 20 मिनिटं व्होकॅब्युलरी. मग व्होकॅब्युलरीसाठी मी ज्या काही ट्रिक सांगितल्या त्या ट्रिक प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा. ओके, त्यानंतर 30 मिनिटं, 20 मिनिटं झाल्यानंतर 30 मिनिटं तुम्हाला ग्रामर रूल आणि प्रॅक्टिससाठी द्यायची आहे. ग्रामर शिकण्यासाठी तुम्ही 30 म्हणजे अर्धा घंटा तुम्हाला द्यायचा आहे. नवीन टॉपिक कव्हर करा. ओके, जे मी तुम्हाला लेसन्स प्रोव्हाइड करणार आहे, जर समजा तुम्ही आमचा कोर्स घेतला त्याच्यामध्ये प्रत्येक मी तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, त्या टॉपिकवर मी माझे लेक्चर्स आहेत, त्या लेक्चर्सवर तुम्हाला कमीत कमी 30 मिनिटं स्पेंड करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 30 मिनिटं तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन रीडिंगसाठी द्यायचं आहे. ठीक आहे. रीडिंग करायचे, एडिटोरियल्स असतील. ठीक आहे. त्या एडिटोरियलला वाचा, अंडरलाईन करा, नवीन वर्ड लिहा. त्यानंतर ट्राय टू यूज इट वाईल स्पीकिंग ऑर मेक सेंटेन्सेस ऑन इट. अशा प्रकारे तुम्हाला 30 मिनिटं तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी द्यायची आहे. ठीक आहे. नंतर 20 मिनिटं तुम्हाला प्रॅक्टिस MCQs. मागच्या पेपरला तुम्हाला रिव्हिजन करायसाठी तुम्हाला 20 मिनिटं द्यायची आहेत. मागच्या पेपरमध्ये जे काही MCQs आले होते, पण यावेळेस तुमचं फोकस म्हणजे फोकस पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही यार 10 उठले मग वापस आले, असं नाही पाहिजे. एकदा बसले ना तर 2 घंटे हालायचं नाही. इंग्लिश लँग्वेजसाठी म्हणतो, दिस इज ओनली फॉर इंग्लिश. इंग्लिशला 2 महिने द्या तुम्ही. 3 महिन्यापासून फक्त 2 घंटे द्या. ठीक आहे. मी गॅरंटी घेतो तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर इंग्लिश बोलचाल. तुम्ही कोणताही नेटिव्ह व्यक्तीसारखं बोलायला लागसा. दॅट इज माय गॅरंटी बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स दॅट. Okay, I have started following the same thing that I'm going to tell you, and now you can see my English language. That's what I'm telling you. Even your communication will increase, even your body gestures will increase. Okay, and how you can express or how you can increase your body gestures, for that I have made a specific video. You can look on that. Okay. आणि त्यानंतर शेवटचे 20 मिनिटं तुम्हाला रिव्ह्यू मिस्टेक करण्यासाठी, म्हणजे जे तुम्ही MCQ सॉल्व्ह केले, ठीक आहे, यावर तुम्ही काय चुका केल्या हे राईट डाऊन करण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं द्यायचे आहेत. अशा प्रकारे 20 म्हणजे 1 घंटा. ठीक आहे. आणि दुसरा घंटा. अशा प्रकारे 2 घंटे तुम्हाला इंग्लिश लँग्वेजसाठी द्यायचे म्हणजे द्यायचे आहेत इफ यू वॉन्ट बिकम फ्लुएंट इन इंग्लिश. ओके, तर अशा प्रकारे मी तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सुरुवात कशी करायची इंग्लिश लँग्वेजमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर फक्त 45 दिवसामध्ये तुम्हाला ग्रामरचा कोर्स शिकायचा असेल, पूर्ण ग्रामर आणि स्पीकिंग जर का एनहान्स करायची असेल, तर यू कॅन डेफिनेटली बाय ऑन दिस कोर्स. यासाठी तुम्हाला कोणती ऑनलाईन क्लास, कोणताही ऑफलाईन क्लासची गरज नाही आहे. घर बसल्या तुम्ही परफेक्टली इंग्लिश शिकू शकता. यू जस्ट हॅव टू कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आम्ही तुम्हाला फ्री असिस्टन्स देतोय 6 महिन्यासाठी. ठीक आहे. म्हणजे हा कोर्स असं नाही की आमचं काम झालं, तुम्हाला काही त्रास असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर यू कॅन डायरेक्टली टेक्स्ट अस ऑन व्हॉट्सअप की सर आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, अँड आवर टीम विल डेफिनेटली विल बी देअर टू सॉल्व दॅट इश्यू, सॉल्व दॅट प्रॉब्लेम. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ प्लीज तुम्ही सगळ्यांना शेअर करा. आणि जर त्यांना प्रिपरेशन करायची असेल तर कशा प्रकारे त्यांनी सुरुवात करायला पाहिजे, एव्हरीथिंग आय हॅव टोल्ड यू इन दिस व्हिडिओ. प्लीज आय रिक्वेस्ट यू शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.